शेकडेवारी हा घटक नवोदयच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तरी काही प्रश्नसंच म्हणजे अपडेट न केलेल्या प्रश्नसंचामध्ये तसेच या घटकावरील प्रश्न येतात आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवित असताना अडचणी निर्माण होतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हा घटक जरी नवोदयच्या परीक्षेतून वगळण्यात आला असला तरी शिष्यवृत्तीसाठी तो जशास तसा आहे. आणि शतमान शेकडेवारी शिकल्याशिवाय गणित शिकल्याचा आनंद मिळणार नाही असा एक महत्वाचा पाठ हा होता. पण मुलांना थोडासा समजण्यास कठीण वाटत असल्यामुळं तो नवोदयच्या अभ्यासक्रमातून तो वगळण्यात आला होता. तरी आपण त्याचा अभ्यास एकाच या व्हिडिओमध्ये करणार आहेत. काही मोजक्या प्रश्नांच्या साहाय्याने संपूर्ण पाठ समजून देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. शेकडेवारी, त्याचं नाव होतं शतमान. आपण त्या शतमान शब्दाचे अर्थ पाहणार आहेत. शतमान या शब्दाचा बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येतं शत. शत हे शतक वरून घेतलं. शतक, शत हे कशावरून घेतलं? शतक. शतक म्हणजे 100. शतमान म्हणजे शतक मानून असा पहिला अर्थ आहे त्याचा. शतक मानून, मानणे, मानून. शतक मानलं. शतक म्हणजे 100. 100 मानून, 100 मानून. किंवा 100 100 या शब्दाचे अर्थ समजले की तो पाठ तुम्हाला समजतो, तुम्हाला सहज सोडवता येतं. शतमान याचाच पुढचा अर्थ आहे शेकडेवारी. शेकडा या शब्दाचा अर्थ सुद्धा शेकडेवारी आणि शेकडा या शब्दाचा अर्थ होतो 100. शतक या शब्दाचा अर्थ आहे 100. शेकडा या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे 100. शेकडा असे शेकड्यावर बघितलेत म्हणजे 100ने बघितलेत असं तो म्हणत असतो, है ना. आपल्या बोलीभाषेतलं वाक्य, अरे जा असे शेकड्यावर पाहिजे म्हणजे ते शेकड्यावर म्हणजे 100. 100च्या पटीत पाहिले तो तरी एक आहे असं म्हणायचं असतं त्याला. शेकडा, शेकडेवारी. त्यालाच आणखी एक शब्द आहे टक्केवारी. टक्केवारी, टक्केवारी. टक्के या शब्दाचा अर्थ सुद्धा होतो 100. टक्के, टक्के या शब्दाचा अर्थही 100च आहे. याच्याही पुढे जाऊन आणखी सांगायचं झालं तर टक्के या चिन्हाचा सुद्धा अर्थ 100 होतो. थोडक्यात सांगू का? इकडचा शतक, शेकडा, टक्के आणि टक्के चिन्ह हे वगळलं आणि जर तुम्ही ते 100 लिहिलं, त्याचं छेदस्थानी 100 लिहावं लागतं, पण छेद जर 100 लिहिला तर चालतं. या सगळ्यांचा अर्थ 100 आहे. 100 किंवा 100 पैकी. काय? 100 पैकी असा आहे. शतक मानून, 100 मानून, 100 100 पैकी, ठीक आहे ना. 100 पैकी हा त्याचा पुढचा अर्थ असाही होतो. 100 पैकी 6 नंबरचा. 7 नंबरचा आणखी एक अर्थ टक्के. ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा 100 पैकी आहे. एवढूस चिन्ह आहे परंतु त्याचा सुद्धा अर्थ 100 पैकी असा होतो. 100 पैकी, 100 किंवा 100 पैकी. किंवा छेद 100 असतो. छेद 100. शतमान काय? शतमान हा एक अपूर्णांक आहे परंतु काय? छेद 100 असणारा, म्हणून छेद 100. छेद 100 असणारा अपूर्णांक.
काय आहे शतमान? शतमान हे कोणतीही गोष्ट 100मध्ये सांगण्याची पद्धत आहे. 100ला तोलून, 100ला मानून सांगण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, 1000 रुपयातले 100 रुपये खर्च झाले, परंतु तुमच्या 1000चं काही घेणं देणं नाही त्यांना. त्याला प्रमाणात सांगायचंय 100च्या. 100च्या प्रमाणात सांगणे, 100च्या प्रमाणात बोलायचं. तुमच्याकडे किती आहे आणि काय केलं याच्याशी काही घेणं देणं नाही. सांगताना तुम्हाला त्याचं प्रमाण द्यायचं 100ला. 100रास किती आणि 100 प्रमाण मानून बोलणे. 100 प्रमाण धरायचे म्हणून त्याला शतमान. ठीक आहे ना? शत म्हणजे 100, मान म्हणजे मानून किंवा मान म्हणजे प्रमाण. 100 प्रमाण मानायचं आणि मग बोलायचं. कुणाला 10 पैकी 5 मार्क पडले, कुणाला 750च्या परीक्षेत 700 मार्क पडले. हे दोन्हीही वेगळं वेगळं जरी असलं तरी सांगताना प्रत्येकानं शतमानात सांगायचं, म्हणजे 100रात सांगायचं. मग खरं कळतं की कुणाला कमी जास्त पडले. समजलं का? कुणाला कमी पडलेत, कुणाला जास्त पडलेत हे कशावरून कळणार आहे? परीक्षा तर वेगळी वेगळी. कुणाची 50 मार्काची परीक्षा आहे, कुणाची 80 मार्काची नवोदयची परीक्षा आहे, 100 मार्काची परीक्षा आहे, कुणाची मोठ्या टीईटीच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा 200 मार्काच्या आहेत, कुणाच्या परीक्षा 300 मार्काच्या आहेत, कुणाच्या 700 मार्काच्या आहेत. मग त्याच्यावरून कमी जास्त झालेलं कसं समजणार? तर कमी जास्त जे झालेलं समजून घ्यायचंय ते सगळ्यांनी जर का 100च्या भाषेत बोललं, शतमानाच्या भाषेत बोललं, शेकड्याच्या भाषेत बोललं तर हे, आणि त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत शब्द. पर्सेंटेज, पर्सेंट, पर म्हणजे प्रति, प्रति 100ला पर्सेंट, सेंट, सेंचुरी, सेंट हा सेंचुरी पासून आला आणि पर म्हणजे प्रति, प्रति 100ला, प्रति 100ला. अशा पद्धतीनं, या पद्धतीनं शतमान शब्दाचे अर्थ आहेत. शतमान हे तुमच्या पाठाचं नाव आहे किंवा काही ठिकाणी त्याला शेकडेवारी म्हणतात किंवा टक्केवारी सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीनं, या पद्धतीनं याचे अर्थ आहेत. त्या अर्थाच्या साह्यानं काही मोजके उदाहरणं समजून घेऊ. त्याचा उपयोग करून तुम्हाला कोणतंही उदाहरण पुढे सोडवता येईल. पहिलं उदाहरण तुमच्या समोर. नंबर चुकलेले आहेत. हे 1 नंबरचं उदाहरण आहे तुमचं. इथं 3/5चे टक्केवारीत रूपांतर करा. बऱ्याच म्हणजे सुरुवातीला बेसिक जिथून सुरू होतं त्याच्यात पहिला प्रश्न विचारला जातो की हे जे काय अपूर्णांक, कोणताही अपूर्णांक दिला की त्याचं रूपांतर तुम्हाला शतमानात करायचं. इथं दिलाय 3/5. कोणताही अपूर्णांक दिला की त्याचं रूपांतर, या अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत किंवा शतमानात करायचं. काय करायचं त्यावेळेला? टक्केवारीत करायचं. याचा अर्थ आहे याचा छेद 100 करायचा. कसाही करा, पण गणिताच्या नियमानुसार करा. नाही तर तुम्ही म्हणताल जाऊ द्या, लिहा इथं खाली 100 आणि वर 3 लिहून टाका. असं नाही चालत. नियमानुसार करा. आणि नियम असा सांगतो की अपूर्णांकामध्ये वरच्या आणि खालच्या संख्येला जर समान संख्येनं कुणी गुणत असेल तर त्या संख्येत काही बदल होत नाही. ती क्रिया योग्य आहे. म्हणून छेद तर 100 करायचा आहे. टक्केवारीत रूपांतर करणं म्हणजे काय करायचंय? टक्केवारीत रूपांतर करायचंय म्हणजे छेद 100 करायचा आहे. हे पहिल्यांदा चांगलं लक्षात ठेवा. छेद 100 करायचा आहे. आणि छेद 100 करण्यासाठी बेरीज वजाबाकी करून चालत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकाराचा उपयोग करावा लागतो. गुणाकाराची क्रिया करण्याची परवानगी असते गणिताच्या नियमानुसार. म्हणून मग असं आहे, पण करता येतो. आता 5ची काहीतरी पट करून आपण 5 किती 20 100, इथं 20 न गुणलं, इथं 20 न गुणलं, जमतं. परंतु सगळ्यांसाठी असंच उपयोगी पडेल म्हणून नाही सांगतायत. म्हणून एक पद्धत याच्यासाठी तुम्हाला खास दिली
ती पद्धत अशी की डायरेक्ट अभ्यास न करता, लय फार विचार न करता डायरेक्ट 100 न वर आणि 100 न खाली गुणायचं. मग मग काहीच नाही होत. आपल्याला 100 छेदस्थानी लागणार आहेत म्हणून हे 100 ला कॅल्क्युलेशन करायचं नाही. तुम्हाला काटाकाटी करता येते, परंतु या 100 सोबत करायची नाही. का? तर ते 100 आपल्याला छेदस्थानी पाहिजे टक्के म्हणण्यासाठी. टक्के शेकडा म्हणण्यासाठी ते 100 जशाला तसे लागतात. म्हणून तर आपण 100 घेतले. पण फक्त छेदस्थानी 100 घेऊन भागत नाही, तो तीच संख्या अंशस्थानी सुद्धा गुणाकारात घ्यावी लागते, असा त्याचा नियम आहे. म्हणून अंशस्थानी लिहिले. बाकी काही उत्तर येऊ त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त छेद 100 राहावा, वर काय पण येऊ द्या, त्याला आपण टक्के म्हणू नंतर. हा याचा नियम आहे. चला विचार करू काय करता येतंय. हे 100 जशास तसे ठेवा. एका 100ला छेदस्थानी घेतलेल्या 100ला काहीच करू नका. आणि मग काय करा, ही जी बाजूच्या जे 3 संख्या राहिल्यात, या 3 संख्यांची काय म्हणजे कॅल्क्युलेशन करता येत आहे, काटाकाटी करता येते, भागाकार करता येते का, गुणाकार करता येते का, ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करा. पण कुणाला? या तिघांनाच. आणि हे कशाला ठेवले? हे टक्के म्हणण्यासाठी किंवा शेकडा म्हणण्यासाठी किंवा शेकडेवारीत रूपांतर करायचंय, म्हणजे छेद 100 ठेवायचंय म्हणून ठेवले जशास तसे. आता विचार करा की इथल्या संख्येनं 5 ने छेदस्थानच्या अंशस्थानच्या 100ला भाग जातो. आणि हे असं गुणाकारात चिन्ह असलं की भागाकार करता येत असतो. असं याच्याकडून इकडं तर करण्याची कधीही परवानगी, परंतु इकडं सुद्धा जाता येतं. या गुणाकाराच्या पलीकडं फक्त गुणाकाराच्या जाता येतं. दुसऱ्या कुठल्याही संख्येच्या म्हणजे इथं वजाबाकी जाता येणार नाही, बेरीज आहे जाता येणार नाही, कॅल्क्युलेशन नाही करता येणार, परंतु याच्यात करता येतं. मग आपण करू. चला 5 1 5 आणि एक छेदस्थानची संख्या दुसऱ्या अंशस्थानच्या संख्येला भाग देऊ शकते, म्हणून 5 1 5, 5 2 10 आणि वरचा 0 जशास तसा, अशा पद्धतीने. आणि मग आता इथं 20 राहिले. इथले 100 तर ऑलरेडीच पुढे नेऊन ठेवलेत आपण. आणि हे 3 आणि 20 हे राहिले. छेदस्थानचा 1 जो आहे राहिलेला, ते 1 तर काहीच नाही. 1 कारण 100 1 100च होते गुणाकार. करावा लागेल गुणाकार, परंतु 100 1 100च आणायचा आहे ना आपल्याला छेद, म्हणून तो तेवढाच ठेवायचा. आणि मग कॅल्क्युलेशन झालं. 20 आहे, 20चा 3चा गुणाकार केला, 20 त्रिक 60. 3 नाही ना इथं, सुरुवातीला 3 आहे, नंतर गुणाकारात 20 राहिले भागाकार करून, काटाकाटी करून. आणि नंतर मग तुम्ही पुढच्या स्टेपला गुणाकार करा. 20 त्रिक 60 झाले आणि छेदस्थानचे 100 जशास तसे. का? तर त्याचा आपल्याला शतमानात रूपांतर करायचंय. 100 छेद ठेवायचा होता म्हणून. 100 छेद एखाद्या अपूर्णांकाचा झाला की त्याचं आपोआप रूपांतर शेकडेवारीत झालं. परंतु आणखी एक स्टेप पूर्ण त्याला रूपात मांडण्याची एक शेवटची स्टेप दाखवतो की हे बरोबर हे शतमानातच रूपांतर झालंय, परंतु त्याला लिहिताना तुम्ही आणखी काही गोष्टीमध्ये लिहू शकता. असं कसं? हे छेदस्थानचे 100 काढून टाकू शकता आणि त्याचं टक्केचं चिन्ह लिहू शकता. हे सुद्धा पर्यायात दिसणार आहे, हेच दिसणार आहे, हे दाखवणार नाहीत तुम्हाला. इथपर्यंत आलं की उत्तर येतं, पण हे दाखवणार नाहीत. याच्यावरून हे पुढचं तुम्हाला लिहिता येतंय का? 100 काढून टक्केचं चिन्ह देता येतंय का? हे विचारलं जाईल. पर्याय ते पर्याय असणार. हा नसला तर कोणता पर्याय असेल? आणखी एक असेल. अगोदर शेकडा शब्द असेल आणि त्याच्या पुढे 60 लिहिलेला असेल, त्याचाही अर्थ याच्यासारखाच होतो किंवा याच्यासारखा होतो. आणि आणखी एक काय करता येईल? मग कोण सांगतंय काय लिहिता येईल त्याला? त्याला आणखी एका भाषेत एखाद्या वेळेस लिहिलेलं असू शकतं 60%. टक्केचा शब्द सुद्धा लिहू शकतात ते, काय सांगता येत नाही. याच्यापैकी कोणताही पर्याय तुम्हाला असू शकतो आणि तुम्हाला समजलं पाहिजे की या तिन्हीचा अर्थ एकच आहे. समजलं? याच्या आधारानं तुम्ही बाकीचे उदाहरणं सोडू शकता. हे अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर
आणि याचा उलट प्रकार पुढच्या म्हणजे पुढचा दुसरा प्रकार असतो इथं, की एखाद्या नाही पुढं आहे तो, इथं दिसत नाही ना, बरं ठीक आहे. एखाद्या टक्क्याचं, हे टक्के म्हणजे शतमानाचं आहे. आता इथं पॉइंट मध्ये आल्यामुळे आणखी तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, परंतु कोणतीही संख्या देऊ द्या या ठिकाणी. एखादी संख्या दिली 20% ही संख्या दिली आणि त्याचं जर तुम्हाला अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलं, तुम्ही करू शकता. आता इथं मी 0.1 दिलंय, आधी 20%चं करून दाखवतो. 20%चं रूपांतर जर तुम्हाला अपूर्णांकात करायचं असेल, अपूर्णांक, तर मगाशी जे शिकलो त्याच्या उलट करायचं. या 20चे 20 लिहिले आणि ह्या टक्केच्या चिन्हाचा अर्थ होतो छेद 100. बरोबर आहे. आणि मग याची कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येईल बे बे पंचे 10, म्हणजे किती आलं? 1/5. अगदी हे जसं 20%चं रूपांतर तुम्ही अपूर्णांकात केलं, तसंच हे पॉइंट दशांशच्या सुद्धा संख्येचं आपण रूपांतर करू शकतो. कसं? 0.1% जे आहे, ह्या टक्केचं चिन्ह काढून टाकायचं आणि त्याला लिहायचं आपण 0.1 छेद 100. टक्केचं चिन्ह काढलं की छेदस्थानी 100 लिहिता येतो. ह्याचा 100 करायचा असतो आणि अंश आणि छेद करायचा आहे, म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्याचं रूपांतर करायचंय. बरोबर? अपूर्णांकात रूपांतर करायचं. आता काय करता येईल? आता हे पॉइंट काढून टाकू आपण, किंवा दशांशाच्या नियमानुसार अंशस्थानचा जो पॉइंट आहे तो आपल्याला नाही पॉइंट नाही, इथं काय आहे, हा प्रकार जो आहे याच्यामध्ये पॉइंट काढून टाकला की परत पुन्हा 1000 होतील, असं नाही. आपल्याला काय करायचंय, याचा अपूर्णांक तयार करायचा आहे. काय हरकत नाही, अपूर्णांक तयार करा याचा. हा पॉइंट काढा आणि एक छेद काय होईल मग याला, हा पॉइंट काढून जर टाकला तर वर राहतील 1 आणि मग 1 पॉइंट काढला म्हणजे 1 पॉइंट उजवीकडे गेला, उजवीकडे गेल्यामुळं खालच्या 100 मध्ये त्याच्यातही 1 पॉइंट वाढणार आहे, म्हणजे खाली येणार आहे 1000. असं लक्षात आलं? खाली काय होणार आहे, 1000 होणार आहे. असं पुढे गेल्यानंतरही याचे काय दिलेले पर्याय आपल्याला, ते पर्यायामध्ये जे दिलेलं असेल ते आपलं उत्तर आहे. आलं का लक्षात? हे दिलेलं असेल किंवा असं जर असेल 0.1 छेद 100 तरीही चालतंय, हे सुद्धा त्याचंच उत्तर आहे. इथं जर 0 हे जर दिलेलं असेल तर हे सुद्धा त्याचं उत्तर अपूर्णांक आहे. हा सुद्धा अपूर्णांक आहे किंवा हा अपूर्णांक आहे, नंतर त्याचं जे असेल ते हे जर सापडलं तर ठीक आहे, हा पर्याय. परंतु अपूर्णांकात रूपांतर करणं याचा एकच नियम आहे, टक्केचा शब्द किंवा शेकडा शब्द काढणं किंवा टक्केचं चिन्ह काढणं आणि छेद 100 करणं आणि मग अपूर्णांक करण्यासाठी कॅल्क्युलेशन त्याचं करून संक्षिप्त बनवणं. पूर्ण त्याचं पॉइंट मध्ये आणणं नाही, दशांशात आणण्याची गरज नाही, त्याला संक्षिप्त करा, बरोबर अपूर्णांकात रूपांतर होतं. ही एक याच्यातला प्रकार आहे. नंतरचा पुढचा प्रकार जो आहे तो अशा पद्धतीने येतो. एखादी संख्या आहे किंवा एखाद्या कशाचे तरी दिलेल्या संख्येचे, दिलेल्या किमतीचे, दिलेल्या पैशाचे 25% तुम्हाला काढायला सांगितलेत, तर 25% काढणं म्हणजे सोपं असतंय. आता इथं तर हे समीकरण आहे, चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे माहित आहे तुम्हाला, टक्केचं चिन्ह आहे म्हणजे 100 हे माहित आहे, म्हणून तुम्ही पहिली संख्या जशाच तशी लिहून घ्या. 50 चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, 25 ही संख्या पुढे लिहिली आणि टक्केचा चिन्हाचा अर्थ याला काढून टाकायचं आणि ते काढून टाकल्यामुळं छेदस्थानी 100 येतो. 100 कुठून आला नवीन, तर टक्केचं चिन्ह म्हणजे छेद 100 असतो त्याच्यामुळं. समजलं इथपर्यंत? आता काय करता येईल, आता काय जे पाहिजे ते कॅल्क्युलेशन करून घ्या, उत्तर मिळून जाईल तुम्हाला. इथला 1 0 25 ने भाग जातो, 25 1 25, 25 चौक 100, याला 4 ने भाग द्या, याचे 4 समान भाग करायचे. 4 ने भाग दिल्यानंतर काय उत्तर येईल, याला काय होईल, 4 1 4, येऊ द्या ना मग, तेवढंच हे होणार आहे. पॉइंट मध्ये पर्याय आहेत ना, 4 1 4, 10 झाले, 4 2 8, 2 शिल्लक राहिले, 2 वर 1 शून्य घेतला, 4 25, शून्य घेण्यासाठी पॉइंट द्यावा लागला.
म्हणजे याचं उत्तर आलं 12.5%. बघा तुम्ही 12.5 चे 4, 12 12.5 दोन्ही 25 आणि 25 दोन्ही 12.5ची 4 पट केली की बरोबर 50 येते. आणि 25% म्हणजे त्याचा 4 भाग करायचे असते, चौथा भाग घ्यायचा आहे. 4 भाग करून 1 भाग घ्यायचा, अशी पद्धत आहे. मग याच्यानंतरचं पुढचं उदाहरण, याच्यातलाच एक प्रकार नवीन पुढे आहे, तो सांगतो काय येतो. 80 पैकी 72 म्हणजे किती टक्के मार्क पडले, असा आहे. 80 पैकी, यातला थोडा वेगळा प्रकार. अगोदर याच्यात काय दिलंय, आता 80चे काही टक्के करून पुढे जायचं होतं, आता तसं नाही. 80 पैकी 72 मार्क पडले, तर मग टक्केवारीत त्याचं किती झालंय ते सांगा, असं म्हणतायत ते. तर आपण याला त्रैरासिक मांडणी पद्धत करायची. त्रैरासिक मांडणी पद्धतीनं बरेच उदाहरणं सोडवता येतात, फार फास्ट. फक्त काळकाम एकचे तसे सोडवायचे नाहीत, बाकीचे सोडवता येतात. त्रैरासिक काय असतं, इथं एक माहिती दिली संख्या, इथं एक संख्या दिली आणि आणखी एक संख्या तुम्हाला दिली इथं, ही फक्त ती चिन्हासारखी दिसते. 3 दिल्यात आणि चौथी विचारली, म्हणजे किती, म्हणजे चौथी विचारली. म्हणून काय करायचं, सुरुवातीला किती पैकी, इथं पैकी किती मिळालेत, एवढ्यापैकी किती पैकी, 80 पैकी किती मिळालेत, 80 पैकी मिळाले किंवा 80 ला मिळाले 72. दादा हे उदाहरण बघा, 80 ला 72 मिळाले आणि तिसरी संख्या ह्याच्यात लपलेली तुमची, तर टक्के किती, म्हणजे टक्के किती या शब्दाचा अर्थ आहे, टक्के किती या शब्दाचा अर्थ आहे 100ला किती किंवा 100 पैकी किती. 100ला किती किंवा 100 पैकी किती. मग आपण पैकीच्या बाजूला पैकी लिहिणार आहेत, पैकी 100 पैकी किती, किती म्हणजे इकडं लिहायचं असं. आणि या त्रैराशिकला सोडवण्याची पद्धत असते, अशा पद्धतीनं सोडवावं लागतं की तिरकस पाहायचं, याचा जोडीदार इकडं कोणी आहे का तो बघायचा, किंवा याचा जोडीदार इकडं आहे का तो पाहायचा अगोदर आपण. आलं का लक्षात, याचा जोडीदार इकडं बघायचा. म्हणजे हे 100 आणि हे 72 हे दोघं जोडीदार आहेत, याला फक्त जोडीदार नाही तिसरी इथं चौथी संख्या. 80चा तिरकस जोडीदार नाही, मग 100चा आहे, म्हणून ज्याचा आहे 100 आणि 72 हे जोडीदार आहेत, म्हणून 100 गुणिले 72, ज्याचे जोडीदार आहे त्या दोघांना गुणाकारात वर लिहायचं तिरकस पद्धतीनं, तिरका गुणाकार. याला जोडीदार नाही, जो एकटा आहे त्याला खाली लिहायचं, छेदस्थानी लिहायचं. 80 आहे तो एकटा खाली लिहायचा, आणि मग तुम्हाला कळेल की किती किती टक्के झाले ते. आता भागाकार करा, इथं एक कट केला, इथं एक केलं, आणि 8 ने इकडे जातो, 8 9 72, आणि मग 9 आणि 10चा गुणाकार, 10 गुणवले 9 फक्त शिल्लक राहिले, त्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 9 10 90. म्हणजे याचं उत्तर येणार आहे काय झालं, 80 पैकी 72 मार्क पडले आणि 100 पैकी किती, असं जर सोडवलं तर. मग असं सोडवल्यानंतर काय झालं, तर 90 पडले. 100 पैकी किती पडले, 90 पडले. 100 पैकी 90, तर इथं पर्याय दिलेले नाही, पर्याय चुकलेले आहेत, हे पर्याय चुकलेत. 80 पैकी 72, तर 100 पैकी 90 पडले. 100 पैकी किती पडले, 90 पडले. हे 90 इथं पर्यायामध्ये उत्तर असायला पाहिजे, 90 हा भाग आहे त्यातला. आणि किती कमी झाले, 80 पैकी 8 कमी झालेत, तर 100 पैकी ते 10 कमी झालेत. मग 10 या पद्धतीनं ते म्हणजे प्रश्न तयार करायचा होता, तो तसा झालेला नाही. परंतु 10% किती टक्के कमी झाले असं जर विचारलं, कमी झाले, तर मग मात्र पर्यायातलं उत्तर येते 10% कमी झाले, कारण 100चे 90 झाले, 100ला 90 आलं इथं, म्हणजे 10% कमी झाले. परंतु 80ला 72 आहेत, तर मग 100ला 90% मार्क मिळाले. त्याला किती मार्क मिळाले, 90%. हे त्याचं उत्तर आहे. हे चुकलं होतं लिहिण्याचं, म्हणून हे 90%.
परंतु किती कमी झाले, किती टक्के कमी झाले म्हणलं तर मग होईल 10% कमी झाले. 100 पैकी 90च पडले. असं आहे, ऑप्शन बदलायचे राहिलेले म्हणून तो प्रॉब्लेम आला. ठीक आहे, पण समजून घ्या, सोडवता येतं तुम्हाला या पद्धतीने. याच्यानंतरचं काय 1-2 प्रश्न आहेत तेवढे बघू आणि आपण म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. 60 रुपये प्रति किलो साखरेची किंमत 15% वाढली तर किती रुपये होईल असं म्हणता येते. एकतर याला 2 प्रकार असतात याच्यामध्ये सोडवायला. पहिला प्रकार असा आहे 60 चे 15% काढा, 60 चे 15% काढा आणि परत ते जी काय उत्तर येणार आहे ते 60 मध्ये मिळवा. इथं मिळवा, ते किती येणार आहे ते त्याच्यात ऍड करायचं आणि जे उत्तर येईल ते परत उत्तर राहील. करा बरं तसं. 60 चे 15% काढा. 60 गुणुल, चे म्हणजे गुणुले 15 संख्या आणि टक्के म्हणजे छेदस्थानी 100. कसं होईल? इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला, 5 ने इथं जाईल. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, बे बे त्रिक 6, 3 त्रिक 9 वरून 9 रुपये वाढणार आहे. 9, 60 रुपयामध्ये 9 रुपये मिळवायचे. 60 आणि 9 69 रुपये झाली बघा त्याची किंमत. हे ना, पर्यायच बदलायचे राहिले ते. पर्याय जाऊ द्या. काय 60 चे 15% वाढल्यास किती रुपये? नाही बरोबर आहे, इथं पर्याय हेच आहेत, याचे पर्याय हेच आहेत कारण रुपयांमध्ये दिलेले आहेत. 60 चे 15% वाढले 69 रुपये. मग किती रुपये वाढले? तर 9 रुपये. नाही येत त्याच्यात, पर्यायात उत्तर नाही. पण वाढले किती रुपये तुमचे? फक्त वाढलेले जर काढायचे असतील तर हे 60 ला 15% वाढवायचे असले तर 9 रुपये वाढवावे लागतात तुम्हाला आणि 69 रुपयाला ती साखर विकावी लागते. असं म्हणजे 60 चे 15% वाढल्यास किती रुपये होतील? तर 69 रुपये होतील. 60 चे 15% म्हणजे 9 रुपये वाढतात आणि 69 रुपये होतात. असं. किंवा दुसरा एक प्रकार याच्यासाठी आहे सोडवण्यासाठी, तुम्हाला इकडे दे लक्ष. हे बघा, हा महत्वाचा भाग आहे. या 15% मध्ये 2 संख्या दिसत आहेत तुम्हाला. 15% म्हणजे काय? 2 संख्या आहेत. कोणत्या? तिथं 100 रुपयाला 15 रुपये वाढलेत म्हणजे 115 झाले. 100ला 15% वाढ या शब्दाचा अर्थ काय होतो? वाढ म्हणजे 15 वाढले. म्हणजे 100ला 15 वाढले तर किती होतील? 100 आणि 15 115. तर 60 ला किती? 60 रुपयाचे किती रुपये होतील वाढल्यावर? असा एक प्रश्न विचारला जातो ना. असं तर ह्याच्यामध्ये काय नियम आहे? तिरकस गुणाकार मांडायचा. ज्याचे 2 जण जोडीदार आहेत त्यांना वर लिहायचं. ही 2 जण आहे, याला जोडीदार नाही तो खाली लिहायचा. असं हे कॅन्सल झालं याच्यासोबत. परत तोच भाग येतो पण डायरेक्ट उत्तर निघतं. बघा, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, है की नाही? 23 त्रिक 23चा आणि 3चा गुणाकार 69. पण कॅल्क्युलेशन अवघड जातं, मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट असं काढू शकता, है की नाही? 60 चे 15%. किंवा इथला एक कॅन्सल करून 100ला 15 तर 60 ला किती असंही काढता येतं. तुम्ही काढून बघा आता. 100ला 15 तर 60 ला किती? हेच होतंय तयार, हेच होत असतं. हे जे आहे ना, हे येत असतं तिथे. हे बघा असंच का? तर 60 गुणवले 15 तिरक जोडीदार आहेत ना, आणि हे एकटा 100 खाली असं तयार होत असतं. मग ते सेम उत्तर येत आहे. त्याच किती आलंय? 9 वाढले. तर 9 मग वाढवायचेत म्हणल्यानंतर 60 मध्ये 9 वाढवा. 60 मध्ये 9 वाढवले तर 69 येतात. हे तुमचं उत्तर आहे. हे काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे. हे छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्यातल्या. इथं एक आहे, 200 रुपयाच्या पुस्तकाची किंमत 150 रुपये झाली तर किती टक्के कमी झाली म्हणते. कमी किती झाले? आता 200 रुपये, 200ला किती झाले? किती टक्के कमी झाले? 200ला किती झाले? 150. आणि डायरेक्ट जर मांडलं की तुम्ही 100ला किती, तरी बी येतं उत्तर, पण थोडस काळजीपूर्वक विचार करावा लागतो.
मग 100ला किती झाले असतील असं जर विचारलं तर तुम्हाला काढता येतं ह्याच्यावरून. कसं सोडवायचं? 100 गुणवले 150, कारण या दोघं तिरक जोडीदार आहेत आणि याला जोडीदार नाही. ज्याला जोडीदार नाही तो एकटाय, तो खाली लिहायचा. एकटा म्हणजे ह्याचा जोडीदार इकडे असतो, तिरका बघायचा असतो. हे 100 एक 100, 100 दोन्ही 200 आणि बे एक बे 75 होते. बे नाही तर जर बे 7 14 बे 5 10 75, 75 एक 75. मग 75 कमी झाले का? नाही, 75 हे कमी झालेत, परंतु 100चे 75 झाले. म्हणजे 100 मधून 75 झाले तर किती कमी झाले? 100चे 75 झाले म्हणजे किती झाले? हे पर्याय कुठले तरी दुसरीकडचे आलेले ते 100चे 75 झाले म्हणजे किती झाले? 100 मध्ये 75 दिसायला लागलं. मग किती कमी झालं? तर हे झालंय 25% कमी झालं. 25% कमी. कारण 100चे 75 म्हणजे 25% कमी. 25 कमी झाले. 25 कमी झाले म्हणजे किती टक्के कमी झाले? 25% कमी. आणि किती टक्के झाले असं जर विचारलं तर मग मात्र 75% झाले. 75% झाले ते कमी जर विचारलं तर 100 मधून 75 म्हणजे 25% कमी. एका संख्येचे 35% म्हणजे 105, तर ती संख्या कोणती? याची मांडणी त्रैराशिकने करता येते. इथंच 2 संख्या असतात. टक्के चिन्ह दिसलं 2 आहे. 35% म्हणजे एका संख्येचे म्हणतंय ते 35%. एका संख्येचे 35% म्हणजे 105 आहे. बरं, 35% म्हणजे 105. 35% म्हणजे 105 आहे. असंही मांडता येईल. तर मग 100% म्हणजे आपल्याला ती संख्या निघत असते. 100% असणार आहे ती संख्या काय आहे ती? जी संख्या असते ना मूळची ती 100% धरलेली. 100%ला किती असं आहे. टक्के एका साईडला आणि जे उत्तर यायचं त्याचं ते त्या बाजूला असं सोडवावं लागेल ह्याला. हे कसं सुटणार आहे सांगा? हे कसं सोडवायचं? तर मग घ्या हे टक्के चिन्ह लिहू नका, फक्त संख्या लिहा. 100 गुणवले 105 छेदस्थानी 35. सोडवा 35 आणि मग 35 न भाग द्या 35 ने भाग. 35 ची 3 पट केली. 35 एक 35, 35 ची 3 पट 105 आहे. मग 100 आणि 3 राहिले शिल्लक. 100 गुणवले 3 है ना. हा नसेल तर तुम्ही छोटा भागाकार करा, लक्षात येतं पुन्हा तुम्हाला. 300 रुपये येणार आहे. काय येणार आहे? 300 रुपये. ती 300 रुपयाची संख्या होती. 300ला 105 पडले त्याला. 300 पैकी हे कुठले तरी पर्याय आले. 300 पैकी 105 पडलेत त्याला. म्हणजे किती पडलेत? हे 35% झाले. किती टक्के झाले? 35%. असं उलटही असतात हे, पण त्रैराशिकनं सोडवता येते. त्रैराशिकनं मग या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. हा एक प्रकार असतो यातला. आणि मग नफ्या तोट्यामध्ये गेलं तर मग शेकडा नफा शेकडा तोट्यामध्ये असं येतं. हे एक पेन 4 रुपयास खरेदी करून 5 रुपयाला विकतो तर त्याचा शेकडा नफा किती? 4चा पेन ही खरेदी किंमत, विकला कितीला? ही विक्री किंमत. किती विक्री त्याची? 5 रुपये. तर शेकडा नफा म्हणजे 100ला विचारलं, 100ची किती? मग हे 100ला किती असं डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. त्रैराशिक म्हणतात त्याला. 4ला 5 तर 100ला किती है ना. आणि मग बघा हा तिरकस गुणाकार घ्यायचा. 100 गुणवले 5 आणि हे एकटे 4ला जोडीदार नाही, ज्याचा जोडीदार नाही तो खाली लिहायचा डायरेक्ट. 4 आहेत ते 4. मग 4 ने भाग द्या, करा भागाकार. 4 एक 4, 4 2 8, 4 25, 25 आलं. 25चा 5चा गुणाकार करा. 25 5 125, 125. पण आता तुम्हाला कळलं पाहिजे की 125 उत्तर आलं. कुठं आलं? इथं.
इथं 125 झाले. तर मग 125 झाले म्हणजे किती नफा झाला? शेकडा नफा किती आहे त्याचा? 100ला किती रुपये वाढलेत त्याचे? तर त्याला नफा झालाय 100ला वाढलेत 25 रुपये. 25% वाढलेत. 25% वाढ आहे ही. बघा 100 होते 125 झाले. 25% वाढ झाली. हे पर्यायात असणार आहे. 25% वाढ. 25% वाढ किंवा नफा. वाढ म्हणजेच नफा. आणि कमी झाले तर तोटा होत असतोय. 100 पेक्षा कमी आलं 99% आलं तर 1% तोटा होत असतोय ह्याच्यात. आणि पुढं जर गेलं तर मग अशा पद्धतीनं आणि 100ला 100च राहिलं तर मग काहीच नाही. आणि हे उदाहरण तुम्हाला काही जणांना अडचण आलेलं आहे. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले होते. 510 म्हणजे हे 68% म्हणजे किती? हे 510 मार्क पडलेत त्याला. 68% म्हणजे. आणि प्रश्न विचारला की तुम्हाला मग ती परीक्षा किती गुणाची असेल? तर 100% गुणाची असते परीक्षा. परीक्षा किती टक्के असते? परीक्षा किती गुणाची? पण ती 100% गुणाची असते. 100% गुणाची परीक्षा असते. किती टक्के गुणाची? 100%. मग 100% म्हणजे किती असतील मग ती मार्क? 100% गुण पडले तर किती मार्क पडतील मग? 68% पडले तर 510 मार्क पडतील. 510 मार्काला 68% म्हणायला लागले. तर मग 100% म्हणायला किती मग किती रूप होतील? तर तिरकस गुणाकार. 100 गुणवले 510 छेदस्थानी ही 68. आणि मग ह्या संख्या बघायचं की कोणत्या तरी पटीतल्याच असतात. ते कोणत्या पटीत आहेत हे? 17 चोक 68, 17 त्रिक 51. बरोबर आहे का? 17च्या पाड्यातल्या आहेत. 17 त्रिक 51, 17 चोक 68, 4 1 4 25 येणार इथं. 25 त्रिक 75 आणि वरचा शून्य जशास तसा. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती? 750 गुण होते. 100% म्हणजे 750 गुण होते. 750 आहे बाबा, आहे बघा इथं पर्याय आहे तुम्हाला. हा पर्याय आहे तुमचा. 750 गुणाची परीक्षा. असा टक्केवारीचा भाग आहे. थोडासा सराव लागतो याला, मग ते समजतं. अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग इथं संपला. काही मोजक्या महत्वाच्या त्यातलं अपूर्णांकाचं रूपांतर हे महत्वाची बाब, छोटे कन्सेप्ट आहे. नवोदयला तो वगळला असलं तरी काही प्रश्नपत्रिकांमध्ये ते दिसतं, काही संचांमध्ये. त्याच्यामध्ये याचा उपयोग करून तो सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं. बाय बाय.